नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फिजिक्स सिम्प्लिफाईड मराठी या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. आपण पहिले 2 लेक्चर पाहिले, त्यामध्ये 11वी सायन्सचा मेजरमेंट टॉपिक सुरू केला होता. फंडामेंटल क्वांटिटी, डिराइव्ह क्वांटिटीज यामधला डिफरन्स पाहिला, फिजिक्स म्हणजे काय ते पाहिलं होतं. ते जे 2 लेक्चर पाहिले नसतील तर ते पाहून घ्या. चला आपण सुरू करूया आता. मेथड फॉर मेजरमेंट ऑफ लेंथ. तर मेजरमेंट ऑफ लेंथ म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीची लांबी मोजायची. आता सपोज हा टेबल आहे, ह्याची लांबी जर तुम्हाला मोजायची असेल तर तुम्ही मीटर स्केल यूज करू शकता, कारण हा टेबल छोटा आहे. म्हणजे काही मेथड आहेत त्या डायरेक्ट मेथड आहेत आणि काही इनडायरेक्ट मेथड आहेत. तर डायरेक्ट मेथडमध्ये आपण मीटर स्केलचा यूज करू शकतो, व्हर्नियर कॅलिपरचा यूज करू शकतो, मायक्रोमीटर, स्क्रू गेज, स्पेक्ट्रोमीटर, हे सगळे ॲपरेटस जे आहेत ते लेंथ काउंट करण्यासाठी आपल्याला हेल्प करतात. वी आर अवेअर ऑफ सम डायरेक्ट मेथड फॉर द मेजरमेंट ऑफ लेंथ. फॉर एक्झाम्पल, अ मीटर स्केल इज यूज्ड फॉर लेंथ फ्रॉम 10⁻³ to 10⁻² meter. A vernier caliper is used to measure length to an accuracy of 10⁻⁴ meter. A screw gauge and spectrometer can be used to measure length as small as 10⁻⁵ meter. To measure length beyond these ranges, we make use of some special indirect methods. Large distances such as distance of planet or star from Earth cannot be measured directly with meter scale. An important method in such case is parallax method. हे parallax method आहे ना, ती सर्वात इम्पॉर्टंट आहे. याच्यावर आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न येऊ शकतो. आता पॅरलॅक्स मेथड कशासाठी यूज करतो, तर पॅरलॅक्स मेथड आपण लार्ज डिस्टन्स आहे ते काउंट करण्यासाठी, कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला पॅरलॅक्स मेथडचा यूज होतो. आता आपण मीटर स्केल घेऊन आपल्या अर्थ मध्ये, म्हणजे इथून एखाद्या प्लॅनेटचं डिस्टन्स किंवा स्टारचं डिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकणार नाही. मग असे जे डिस्टन्स येत आहेत ते डिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी पॅरलॅक्स मेथडचा यूज केला जातो. आता ही पॅरलॅक्स मेथड म्हणजे नेमकी काय, ती कशी यूज करतात ते आपण बघूया. टू मेजर डिस्टन्स d of a far away planet S by parallax method, we observe it from 2 different positions. We can say that observatories A and B on the Earth surface separated by distance AB is equal to B at the same टाइम एस फिगर. इथं बघा, इथं फिगर दिलेली आहे. हा काय घेतलाय आपला, हा आपण प्लॅनेट घेतलाय. प्लॅनेट कोणता आहे आपला, कन्सिडर करा हा एस प्लॅनेट आहे. आणि हा जो तुमचा अर्थ सरफेस आहे, ह्या अर्थ सरफेसवर 2 पोझिशन घेतले. ही ए पोझिशन झाली तुमची आणि ही बी पोझिशन झाली. मग ए पोझिशन पासून आणि हा जो प्लॅनेट आहे, ह्या दोन्ही मधलं डिस्टन्सला आपण कॅपिटल डी म्हटलं. आणि ए आणि बी या दोन्ही मधली लेंथ जी आहे बेसिस थोडक्यात, हे आपण बी, स्मॉल बी कन्सिडर केलं. आता ह्या दोन्ही ए पोझिशन आणि बी पोझिशन किंवा ऑब्झर्वेटरीज तुम्ही म्हणू शकता, ह्या 2 ऑब्झर्वेटरीज ज्या आहेत त्याच्यापासून ह्या प्लॅनेटशी जो अँगल क्रिएट केला जातोय तो अँगल थिटा. आणि अँगल आपण प्लेन अँगल रेडियन मध्ये कॅल्क्युलेट करतो. तर हा तुमचा पॅरलॅक्स अँगल किंवा पॅरालॅक्टिक अँगल सुद्धा तुम्ही म्हणू शकता. आता ह्या पोझिशन ए जे आहे आणि हा प्लॅनेट जो यस आहे, त्यांचं डिस्टन्स इतकं मोठं आहे की तुमचा बी अपॉन डी जर तुम्ही घेतला तर ते 1 पेक्षा खूप कमी येणार आहे. त्यामुळे तुमचा अँगल हा आपण निग्लिजिबल म्हणू शकतो. तर बघा, ऍज द प्लॅनेट इज व्हेरी फार अवे, दॅट्स वाय बी डिवायडेड बाय कॅपिटल डी, बेसिस डिवायडेड बाय डिस्टन्स, इज लेस दॅन 1 and therefore
this theta is very small, then you approximately take AB as an arc of length B of circle with the center S. आता हा सेंटर एस आपण कॅल्क्युलेट केला, म्हणजे कन्सिडर केला, तर AB ही तुमची आर्क लेंथ आणि हा तुमचा डी जो आहे ते काय येणार आहे, डिस्टन्स ॲज द रेडियस कॅल्क्युलेट कन्सिडर करू आपण. तर मग तुमचं हा जो आहे हे डिस्टन्स तुमचं आर्क लेंथ असेल. हा सेंटर एस कॅल्क्युलेट केला. एखादं सर्कल जर तुम्ही इथं काढलं, पॉसिबल नाही काढणं, पण सपोज सेंटर एस म्हणला आणि जर तुम्ही सर्कल कंप्लीट केलं, तर ए आणि बी हे जे ऑब्झर्वेटरीज घेतलेत तुमचे किंवा हे पोझिशन घेतलेले आहेत, त्या तुमच्या काय येणार, ए बी ॲज अन आर्क ऑफ लेंथ येणार बी. तर म्हणजे इथून इथपर्यंत डिस्टन्स एस इज इक्वल टू बीएस येईल, कारण ही आर्क लेंथ मध्ये छोटी असणार आहे, त्यामुळे एएस इज इक्वल टू बीएस. मग आता हे जर तुम्हाला समजलं की ए म्हणजे काय, बी म्हणजे काय, बाबा ह्या दोन ऑब्झर्वेटरीज आहेत, किंवा आपण सिंपल लँग्वेज मध्ये काय म्हणू, दोन पोझिशन आहेत, आणि दोन पोझिशन जर आपण एखादा प्लॅनेट ऑब्झर्व करत असेल तर त्याच्याशी होणारा जो अँगल आहे तो आपण पॅरलॅक्स अँगल म्हणतो. आणि हे डिस्टन्स इतकं मोठं आहे की हा थीटा खूप छोटा येतो, त्यामुळे आपल्याला एएस इज इक्वल टू बीएस आपण म्हणू शकतो. सो दॅट ए बी इज इक्वल टू बी आपण बेसिस घेतलेले आहे, आणि तेच काय येणार आपलं डी थिटा. थिटा आपण कशा